नमस्कार. घर स्वप्नांचं या कार्यक्रमामध्ये मी यामिनी सुनील मामुळकर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मायानगरी स्वप्ननगरी मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं आणि परवडणारं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण सध्याच्या घडीला मुंबईमध्ये परवडणारं घर कुठे मिळेल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर निश्चिंत राहा, कारण मी तुम्हाला मुंबईमध्ये परवडणारं आणि सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असं घर दाखवणार आहे. विक्रोळी ईस्टमधील कन्नमवार नगर नंबर 1 मधील वैभव लक्ष्मीच्या वन विक्रोळी या प्रोजेक्टला आपण भेट देणार आहोत. चला तर मग वन विक्रोळी हा प्रोजेक्ट तुमच्या स्वप्नातलं घर बनू शकतं का, पाहूयात. मुंबईतील अत्यंत महत्त्वाचं उपनगर म्हणजे विक्रोळी शहर. मॅनग्रोव्हची सुंदरता, भौगोलिक स्थिती, वाहतूक व्यवस्था आणि सामाजिक आर्थिक विकासामुळे प्रत्येकाचं इथं घर घेण्याचं स्वप्न असतं. आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आपण वैभव लक्ष्मीचा वन विक्रोळी प्रोजेक्ट आणला आहे. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर किंवा तुम्हाला चांगली गुंतवणूक करायची असेल तर हा प्रोजेक्ट उत्तम पर्याय ठरू शकतो. विक्रोळी ईस्टमधील कन्नमवार नगर नंबर 1 मधील वैभव लक्ष्मीच्या वन विक्रोळी या प्रोजेक्टमध्ये आपण आलेलो आहोत. या प्रोजेक्टचे सर्वेसर्वा म्हणजेच डिरेक्टर डॉक्टर रामदास सांगळे आपल्यासोबत आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. सर, प्रोजेक्ट खूप छान आहे तुमचा, पण सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की तुम्ही पेशाने डॉक्टर होतात. डॉक्टरमधून तुम्ही डेव्हलपिंगच्या क्षेत्रामध्ये का वळलात? सुरुवात कशी झाली या संपूर्ण प्रवासाची? याची आता माझा MBBS बॅकग्राऊंड आहे. मी माझं MBBS 1983ला नायर हॉस्पिटलमधनं केलं. त्याच्यानंतर मी 85 साली माझी प्रॅक्टिस इथे सुरू केली. लोकांचा फार उत्कृष्ट प्रतिसाद इथे मिळाला. त्याच्यामुळे आणि मी ज्या ह्याच्यातनं आलेलो आहे, ज्या कुटुंबातून, म्हणजे माझं 1 रूम जे 100 स्क्वेअर फीटाचं घर आहे, त्याच्यामुळे लोकांची जाण आणि मेडिकल असल्यामुळे लोकांचा संवाद साधण्याचा जो माझा हे आहे तो फार चांगला होता. ईश्वर कृपेने माझी प्रॅक्टिसही फार चांगली चालली होती. आणि त्यावेळी शिरगावकर म्हणून आहेत, ते जे माझ्या ह्याच्यात आले की ज्यावेळी मला माझं दवाखान्याची जागा मी शोधत होतो, त्यावेळी त्यांनी मला त्यावेळी गाईड केलं. जे त्यावेळी ते डेप्युटी डायरेक्टर होते. आणि माझा लोकांचा जो माझ्याशी असलेला जे पाहून त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही तुमच्या ह्याच्या जे लोकांशी संवाद आहे त्याचा मग तुम्ही एक म्हाडाचं टेंडर आलं त्यावेळी की ते तुम्ही भरा. आणि त्यात मी फारच नौखा होतो. तर त्यावेळी पण लोकांचा समुदाय असल्यामुळे ॲज अ चीफ प्रमोटर म्हणून मी त्याची माझी सुरुवात रिडेव्हलपमेंटची फर्स्ट 1990 साली झाली. तर त्यावेळी लोकांना संगती घेऊन त्यांच्या संगती सगळं फायनान्शियल हे करून तो प्रोजेक्ट मी 6 वर्षात पूर्ण केला. म्हाडाचा माझा पहिला प्रोजेक्ट. चेंबूर असेल तुमचा, आता कांदिवलीमध्ये प्रोजेक्ट आहे, बँड्रामध्ये देखील प्रोजेक्ट, आणि आता हा विक्रोळीचा प्रोजेक्ट आहे वन विक्रोळी. तर या ठिकाणी जेव्हा रूम बघायला जातात, घर शोधण्यासाठी लोक जातात, त्यावेळेस वैभव लक्ष्मीचं नाव हे पहिलं येतं सगळ्यांच्या तोंडी. तर हा विश्वास कसा तुम्ही संपादन केलात? पहिली म्हणजे माझी बिईंग अ डॉक्टर, की लोकांशी माझं हे, आणि लोकांचा डॉक्टरवरती विश्वास असतो की हा माणूस आपल्याला फसवणार नाही. आणि कर्मसहयोगाने त्यावेळी मी माझं 90चं जे प्रोजेक्ट 5-6 वर्षात पूर्ण केलं. त्याच्यानंतर इमिडिएटली मी विक्रोळीमध्ये माझं प्रस्थान गाठलं. त्यावेळी मी 2 7 माळचे प्रोजेक्ट हे जे मी साधारण 24 महिन्यामध्ये पूर्ण केले. आणि त्यावेळी रिडेव्हलपमेंटची इथे लाट होती त्यावेळी पण आपण जी 3 प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट जे घेतले होते ते आपण सक्सेसफुली साधारण मला 42 ते 46 महिने ते पण का लागले की त्यावेळी म्हाडाची पॉलिसी, नंतर BMCची पॉलिसी, अनंत अडचणीला मला तोंड द्यावं लागलं त्यावेळी. पण त्या अनंत अडचणीवरती मात देऊनसुद्धा मी तो प्रोजेक्ट पूर्ण केला. आणि त्या पिरियडमध्ये एकही महिन्याचं मी भाडं कधी डिले केलं नाही. त्यावेळी माझ्याकडे विक्रोळीचे 3 प्रोजेक्ट आणि चेंबूरचा एक प्रोजेक्ट होता की त्याच्याही मध्ये मला सुप्रीम कोर्टपर्यंत जावं लागलं. पण तो प्रोजेक्टही मी ज्या
जो कालावधी होता त्या मला 6 महिने लेट झाला, पण तो मी पूर्ण करून दाखवला. त्याच्यामुळे तो विश्वास लोकांचा संपादन झाला. तर नवनवीन ट्रेंड्स येत आहेत, नवनवीन प्रोजेक्ट्स येत आहेत मार्केटमध्ये, त्यामध्ये टिकून राहणं देखील एक मोठा टास्क आहे. ते सगळे ट्रेंड्स पूर्ण करणं, ग्राहकाला कन्व्हिन्स करणं की हे घर तुम्ही ज्या ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करतात त्या बेस्ट आहेत, हे कन्व्हिन्स करणं देखील सध्याच्या घडीला एक खूप मोठा टास्क आहे. तर वन विक्रोळी या प्रोजेक्टची खास अशी वैशिष्ट्ये काय आहेत? वन विक्रोळीची खास वैशिष्ट्य म्हणजे ईस्टर्न सबमध्ये म्हाडाच्या हा पहिला प्रोजेक्ट आहे. तिथे मी 6000 स्क्वेअर फीटचं क्लब हाऊस दिलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रिकेट टफ आहे, नंतर स्विमिंग पूल आहे, टेबल टेनिस आहे, लॉन टेनिस आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे टेरेसवरती हा लॉंगेस्ट जो जॉगिंग ट्रॅक त्याला म्हणतो आपण, जो आम्ही टेरेसवरती दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर परत टेरेसवरती अजून काही भरपूर ॲम्युनिटीज आहे, योगा डेक आहे, भरपूर ॲम्युनिटीज आहेत की 6000 स्क्वेअर फीटचा जो आम्ही क्लब हाऊस दिला आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाचं घर जे 220 स्क्वेअर फीटचं त्यांचे स्वतःचं घर होतं, त्यांना आम्ही 560 स्क्वेअर फीटचं 2 BHK असं म्हणजे प्रशस्त घर दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आधुनिक ॲम्युनिटीज आहे, कोलरच्या CP फिटिंग्स आहे, मार्बोनाईट आहेत. नंतर आम्ही जे स्लायडिंग विंडो दिलेले आहेत, पावडर कोटेड स्लायडिंग विंडोज आहेत, फॉल सिलिंग दिलेले आहेत, 2 एअर कंडिशन त्यांना दिलेले आहेत, मॉड्युलर किचन दिलेले आहेत की ज्या आपण ज्या सेलेबलमध्ये बोलतो त्या सगळ्या विविध प्रकारच्या ॲम्युनिटीज आपण दिलेल्या आहेत. आणि हा प्रोजेक्ट विशेष करून मी 40 महिन्यामध्ये कंप्लीट केलेला आहे. आज लोकांचा आश्चर्य आहे की 40 महिन्यामध्ये साधारण 5 ते 6 लाख फूटचं घर विथ OC मिळणं फार मुश्किल आहे, पण ते आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे. घर केवळ 4 भिंतींचं नसावं, त्यामध्ये मायेचा, प्रेमाचा आणि आपल्या माणसांचा सहभाग असावा. आणि हेच ध्यानात ठेवून वैभव लक्ष्मी ब्रँडची निर्मिती केली. मी 89 सालापासून वैभव लक्ष्मीचं व्रत करत होती शुक्रवारचं, आणि बरेच चांगले अनुभव मला आले त्यानंतर. तर ज्यावेळी आमच्याकडे हा वन विक्रोळी प्रोजेक्ट आला आणि रिडेव्हलपमेंट करता प्रोजेक्ट आले, तर त्यावेळी मी मिस्टरांना म्हणाली की आपण कंपनीचं नाव वैभव लक्ष्मी असं ठेवूया. आता हा वन विक्रोळी हा प्रोजेक्ट आम्ही ज्यावेळी घेतला 40 महिन्यात आम्ही तो पूर्ण केला. पूर्ण ऑल ओव्हर टीम आहे आमची, पार्टनर आहेत अमित पांगम, अमृता पांगम, सर्वांच्या मेहनतीने आज आमचं हे खूप म्हणजे ऑल ओव्हर बॉम्बेमध्ये वैभव लक्ष्मीचं नाव आहे. आजच आम्ही की वाटप केल्या. बरेचसे वयस्कर लोक होते, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून अक्षरशः खूप समाधान मिळालं. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत आणि विक्रोळी रेल्वे स्थानकापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वन विक्रोळी या प्रोजेक्टच्या 13 इमारती पूर्णतः सज्ज आहेत. रिडेव्हलपमेंटचा हा प्रोजेक्ट अवघ्या 4 वर्षात पूर्ण झाला असून मुंबईमध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं पूर्ण झालंय. नुकतंच त्यांचा चावी वाटप सोहळा देखील संपन्न झालाय. चला तर मग या आनंददायी क्षणाचे आपण सोबती होऊयात. विक्रोळी प्रोजेक्ट हा एक डॉक्टर रामदास सांगळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्या पद्धतीने त्यांनी हा बनवून आज लोकांना विश्वास दर्शवलेला आहे की 5 वर्षामध्ये जे होऊ शकत नाही ते 3.5 ते 4 वर्षामध्ये लोकांना आज रोजी चाव्या त्यांच्या हातात देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केला. आणि असं बोललं जाईल की विश्वास ठेवायचा तर वैभव लक्ष्मी डेव्हलपर्स यांच्यावर ठेवून आपल्या घराची स्वप्न पूर्ण करा. विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे वैभव लक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर. 52 महिन्यात प्रोजेक्ट आमचा कंप्लीट झाला आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे आणि एक मराठी माणूस आज एवढं सर्व देऊ शकतो हे लोकांना पटलेलं आहे.
आणि कामाची पद्धत पण त्यांची फार सुंदर होती. त्यांचा स्टाफ सगळा चांगला कोऑपरेटिव्ह होता आणि त्यामुळे लोकांना आता जाणीव झाली. आणि असं पण नाही, लोकांचे सेल्ससाठी इथे आम्ही बघत होतो, इथे आमच्या कन्नवर नगरमध्ये एवढे प्रोजेक्ट चालू आहेत, पण इथे आम्हाला सेलसाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीग लागली होती. कनेक्टिव्हिटी उत्तम आहेच, मात्र आलिशान आणि उत्तम बांधकाम असल्यामुळे ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे. आमच्या इथे 4 वर्षापूर्वी जेव्हा रिडेव्हलपमेंट प्रोसेस चालू झाली तेव्हा अनेक विकासक आमच्याकडे येत होते. पुनर्विकासाला जायचं म्हणजे अनेक अडचणी असतात, बिल्डिंगच्या लोकांचा पटत नाही, अनेक हे ते खूप म्हणजे चॅलेंजिंग काम असतं. त्यावेळेला डॉक्टर रामदास सामळ्यांना आम्ही अप्रोच केला. त्यांच्यावर म्हणजे एक मराठी माणूस आणि त्यांनी म्हणजे जुने केलेले प्रोजेक्ट, नंतर आमच्या CA वगैरे यांच्याकडून त्यांच्याबद्दल घेतलेली माहिती, नंतर आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आमचा प्रोजेक्ट त्यांना हँडओव्हर केला. आमची जुनी घरं होती 225 स्क्वेअर फीटची. आज त्यांनी आम्ही त्याबद्दल 570 एवढा 2 BHKचा हे दिलेला आहे. मोठं कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण लहान मुलांना स्विमिंग पूलपासून संपूर्ण ॲम्युनिटीज, म्हणजे एखाद्याचं एक स्वप्न असतं की मोठं घर हवं आहे 2 BHK, त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं म्हणजे आमच्या 160 जणांचं स्वप्न साकार केलेलं आहे. आणि त्याबद्दल खरंच आम्ही त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. विक्रोळीमध्ये अनेक जुने नवीन असे डेव्हलपर येत आहेत, पण कसं आहे त्यांच्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत. कॉम्प्लिकेशन म्हणजे म्हणायचं म्हटलं की काही जणं फक्त प्रोजेक्ट घेतात, अर्धवट प्रोजेक्ट सोडून देतात. काही जणांचा प्रोजेक्ट फक्त घ्यायचे आणि टॉपअप करायचे, म्हणजे दुसऱ्या डेव्हलपरला द्यायचे, फक्त कन्व्हिन्स करायच्या इमारती आणि तसं स्टक करून ठेवायचं. असे प्रकार आजकाल बघायला येतात. पुनर्विकास करणं आणि पुनर्विकास पूर्ण पद्धतीने पार पाडणं याच्यामध्ये खूप चॅलेंजिंग वर्क आहे. 4 वर्षाच्या याच्यामध्ये आम्ही त्यांना वारंवार भेटत होतो. प्रत्येक वेळेला ते आम्हाला अटेंड करत होते, मार्गदर्शन करत होते. तसे आमचे जे कमिटीवाले होते म्हणजे राज शिंदे, सुनील ओरपे वगैरे, ते चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत होते. त्याबद्दल त्यांचे आम्ही सदैव आभारी आहोत. प्रशस्त लॉबी, उत्तम बांधकाम, आकर्षक सोयी सुविधा यामुळे ग्राहकांनी या वन विक्रोळी प्रोजेक्टला पसंती दर्शवली आहे. मी विक्रोळीमध्ये खूप प्रोजेक्ट्स बघितले, खूप फिरलो आणि 3-4 महिन्यानंतर फिरून मी वैभवलक्ष्मी डॉक्टर सांगडे डेव्हलपर्स ह्यांचे प्रोजेक्ट्स बघितले. जवळपास इथे काय 14 प्रोजेक्ट्स होते त्यांचे. जेव्हा इथे आलं तर इथे स्टाफ पण खूप चांगला होता. ह्यांचे फायनान्शियल्स जे होते ते पण चांगल्या पद्धतीने डिवायडेड होते की जेवढी बिल्डिंग पूर्ण होईल 25% त्या हिशोबानेच ते पेमेंट्स घ्यायचे. प्लस ह्यांचे जे होम लोन जर कोणाला घ्यायचं असेल ते सुद्धा खूप इझिली अवेलेबल होतं. हा प्रोजेक्ट खरंच खूप चांगला आहे आणि त्या ॲम्युनिटीज ॲज पर यंगस्टर्स इकडच्या ॲम्युनिटीज खूप चांगल्या असतात. लाईक यंगस्टर्सला स्विमिंग पूल, जिम्स हे अवेलेबल पाहिजे असतात, टफ अवेलेबल हवे असतो, फ्युचर त्यांचा चांगला पाहिजे असतं. हा एरियाही खूप चांगला आहे. विक्रोळी काइंड ऑफ सेंटरमध्ये येतं की तुम्हाला वर्क वाईज कुठेही जायचं असेल सेंट्रल मुंबईमध्ये, सेंट्रल वेस्टर्न किंवा नवी मुंबई, विक्रोळीमधून इझिली जाता येतं. सो ओव्हरऑल हा खरंच खूप चांगला प्रोजेक्ट आहे. अँड आय एम थँकफुल की मी ते प्रोजेक्ट ॲक्सेप्ट केलं. घर स्वप्नांचं मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत वन विक्रोळी या प्रोजेक्टमध्ये कोणत्या अत्याधुनिक ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये काय आहेत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलेलो आहोत विक्रोळी ईस्टमधील कन्नमवार नगर नंबर 1 मधील वैभवलक्ष्मीच्या वन विक्रोळी या प्रोजेक्टमध्ये. वन विक्रोळी या प्रोजेक्टमध्ये विविध आणि अत्याधुनिक अशा ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि हा प्रोजेक्ट सगळ्यांच्याच पसंतीस उतरतोय. मुंबईच्या धावपळीतून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात घर घेण्याचं स्वप्न असेल तर नक्कीच हा प्रोजेक्ट सर्वार्थाने उत्तम आहे. उत्तम क्वालिटीचं बांधकाम आणि आलिशान सोयी सुविधा हे या प्रोजेक्टचं खास वैशिष्ट्य आहे. दादर, पवई, चर्चगेट, पनवेल यांसारख्या मुख्य शहरांच्या कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा प्रकल्प सरस ठरतोय. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांमुळे सोयी सुविधांनी सज्ज असा हा वन विक्रोळी प्रोजेक्ट आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालय जवळ, 10 मिनिटांवर विक्रोळी रेल्वे स्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच.
चिमणी, गिझर, एक्झॉस्ट फॅन, लॉंगेस्ट जॉगिंग ट्रॅक ऑन टेरेस, एक्सक्विसाइट ओपन क्लब हाऊस, जिम्नॅशियम, स्पा अँड सॉना, योगा डेक, स्विमिंग पूल, इंडोअर गेम्स, क्रेकी एरिया, किड्स प्ले एरिया, बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट पिच, व्ह्यूइंग डेक, गेस्ट सूट आणि टेम्पल. या प्रोजेक्ट्समध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 25 पेक्षा जास्त लक्झरी सुविधांचा समावेश आहे. सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रोजेक्टची संकल्पना तयार केली आहे. ग्राहकांना परवडतील अशा किमतींमध्ये फ्लॅट्स उपलब्ध आहेत. वैभव लक्ष्मी प्रोजेक्टचे मॅनेजिंग डिरेक्टर आदित्य सांगळे आपल्यासोबत आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. खूप छान प्रोजेक्ट आहे. आणि सर, एक वन विक्रोळी प्रोजेक्टची खूप चर्चा रंगली आहे, तर या प्रोजेक्टची नेमकी खासियत काय आहे, काय वैशिष्ट्ये आहेत? वन विक्रोळी प्रोजेक्ट हा विक्रोळीचा पहिला अमॅल्गमेटेड क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे. 4,500 स्क्वेअर मीटरच्या लँड पार्सलवरती आपण जी डेव्हलपमेंट करू शकलो आहे, तर त्याच्यात आपण ज्या लोकांना ॲम्युनिटीज देऊ शकलो आहे, तर जे वन ऑफ द बिगेस्ट जॉगिंग ट्रॅक्स आहे, 300 मीटर्सचा कंटिन्युअस जॉगिंग ट्रॅक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण एक 3 माळ्याचं इंडिपेंडंट क्लब हाऊस केलं आहे, ज्यात तुमच्या घरी जर पाहुणे आले तर त्यांना राहण्याकरता पण आपण सोय करून ठेवली. म्हणजे आजकाल मुंबईमध्ये जरासे कॉम्पॅक्ट घरं असतात, काय कसं. त्याच्या व्यतिरिक्त मग लोकांचं कसं आहे का, आता मेंटेनन्स बिल कमी होण्याकरता आपण सोलार रूफटॉप पण दिले आहेत. अशा बरेच ॲम्युनिटीज आहेत. मग मुलांना खेळण्याकरता आर्टिफिशियल क्रिकेट टर्फपासून. दिस इज द फर्स्ट क्लस्टर डेव्हलपमेंट विक्रोळीमध्ये. तर याच्यामुळे या गोष्टीला फार प्रतिसाद मिळाला. आणि सर, बघताय की सध्या ना लोक इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने देखील घरं घेत आहेत, तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंटबद्दल काही पॉसिबिलिटीज आहेत? इन्व्हेस्टमेंट करता विक्रोळी हे जे लेआउट आहे, इट इज अन अपकमिंग लेआउट. विक्रोळीमध्ये आम्ही जेव्हा माझे बरेचसे कस्टमर्स इकडे जे आहेत, जे कल्याण डोंबिवली साईडला घरं महाग झाली आहेत, आणि विक्रोळी हे असं स्लम फ्री लोकेशन आहे. रोड्स मोठे, मेट्रो जवळ आहे, स्टेशन जवळ आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही जे ॲम्युनिटी दिल्या आहे का प्रायव्हेट प्रोजेक्टच्या आहेत. म्हणजे गोदरेजमध्ये आज इकडे जर तुम्ही पाहायला गेलात विक्रोळीला, तर कमीत कमी 45,000 रुपये पर स्क्वेअर फूट रेट चालला आहे. आणि तोच आपल्या प्रोजेक्टमध्ये 20,000 ते 21,000 आहे. म्हणजे जर उद्या हा लेआउट डेव्हलप झाला तर याचा 30,000पर्यंत रेट जाण्याची शक्यता आहे. तर मग इन्व्हेस्टमेंट करण्याकरता विक्रोळी हे लोकेशन तर एक्स्ट्रीमली गुड लोकेशन आहे त्या ॲस्पेक्ट. आणि सर, बघताय डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये सध्या नवनवीन ट्रेंड्स येत आहेत. म्हणजे तुमचं जे क्षेत्र आहे ना, त्याच्यामध्ये दररोज एक चॅलेंज आहे, एक आव्हान आहे. आणि खूप चॅलेंज स्वीकारत तुम्ही हा प्रोजेक्ट आता उभारलेला आहे. मगाशी तुमच्या वडिलांनी देखील याबद्दलची माहिती दिली. तर वैभव लक्ष्मी या ब्रँडला या मार्केटमध्ये, या क्षेत्रामध्ये टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करताय? सर्वप्रथम म्हणजे असं तुम्ही बोलला बरोबर आहे, रिअल इस्टेटमध्ये दररोज काहीतरी नवा चॅलेंज येतो आणि पॉसिबिलिटी असते काम थांबण्याची. त्याकरता आम्ही काय करतो का, प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी अप्रुव्हल सगळे घेऊन ठेवतो. म्हणजे याच्यात आमच्या रिअल इस्टेटमध्ये बोललं जातं, देर आर 2 व्हेरियन्सेस. गव्हर्नमेंट इज चॅलेंज बेसिकली. मग त्याकरता प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी सगळे अप्रुव्हल्स प्लेसमध्ये असले का, एकदा सुरू झाला का मग एक्सटर्नल फॅक्टर काही नाही, मग तुमची इक्विटी पैसे टाकले का प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन तुम्ही पळवू शकतात. दुसरा एक फॅक्टर आहे का, म्हणजे जे कन्स्ट्रक्शन टेक्निक आहे, म्हणजे आता हे अल्युमिनियम शटरिंग ज्याला आपण मायवान वगैरे बोलतो, जम्पिंग शटरिंग, अशा विविध कन्स्ट्रक्शन टेक्निक वापरल्याने आपला प्रोजेक्टचा जो कन्स्ट्रक्शन टाईमलाईन आहे तो बऱ्यापैकी रिड्यूस करून जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहे आम्ही ते अहेड ऑफ द गिवन टाईमलाईन्स, म्हणजे आमचे सगळे प्रोजेक्ट जे रेरामध्ये दिलेल्या टाईमलाईन्स आहे त्याच्या कमीत कमी 1 वर्षापूर्वी आम्ही टेनंट्सला पोझिशन देऊ शकतो. तर ह्या सगळ्या नवीन गोष्टींचा वापर केल्यामुळे आम्हाला त्याचा बेनिफिट होतो. मग 1 BHK पासून ते 3 BHK पर्यंतचे फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत आहे 19,500 प्लस टॅक्सेस स्क्वेअर फूट. तसेच 2 आणि 3 BHK घरांची साईज 697 ते 873 स्क्वेअर फीट पर्यंत उपलब्ध आहेत. चांगले रस्ते आणि उत्तम कनेक्टिव्हिटी, क्वालिटी बांधकाम, सोयी सुविधांनी युक्त असं हे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे. रेरा क्रमांक आहे P518000280005 आणि P518000282889.
धकाधकीच्या जीवनापासून निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारायचं असेल तर वन विक्रोळी हा प्रोजेक्ट उत्तम पर्याय आहे. तेव्हा वैभव लक्ष्मीच्या वन विक्रोळी या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर नक्कीच साकारू शकता. तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर साकार करायचं आहे ना? तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं.